शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्करजी पाटील साहेब, जिल्ह्याच्या नोडल अधिकारी सन्माननीय जयश्रीताई कारले मॅडम, संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय बाळासाहेब गुंड साहेब, संगमनेर तालुक्याचे नोडल अधिकारी सन्माननीय कल्याण राऊत साहेब, संगमनेर तालुक्यातील विस्तार अधिकारी सन्माननीय नंदाताई वल्वे मॅडम, संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ केंद्र प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब जाधव साहेब, तसेच संगमनेर तालुक्यातील तंत्रस्नेही टीम मधील सुरेश भारती सर, संदीप पावशे सर, आमरे सर, प्रेमराज कावरे सर, ईश्वर राऊत सर, अशोक सोनवणे सर आणि सीताराम दळवी सर, या सर्वांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि मदतीने मी आपल्या समोर गणित विषयाची तासिका घेण्यासाठी उभा आहे, उपस्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 दिवस आपण सरळ व्यास या घटकावरील अनेक उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. सरळ व्यास या घटकाचा अभ्यास करत असताना कुठली सूत्र वापरायची, कुठल्या युक्ती किंवा क्लुप्त्या वापरायच्या या संदर्भातील मार्गदर्शन काल आणि परवाच्या तासिकेमध्ये झालेले आहे. आजही तशाच प्रकारचे आणि पुढील खालील पातळीचे उदाहरण आपण घेणार आहोत. सर्व मुलांनी आपल्या समोर स्क्रीनकडे लक्ष देऊन ही उदाहरणं समजून घ्यायची आहे. शक्य झालं तर आपल्या वहीमध्ये पेन जवळ ठेवून काही सोप्या क्लुप्त्या किंवा काही आयडिया असतील तर त्या नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपली 18 उदाहरणे झाली आणि आज आपण 19व्या उदाहरणामध्ये आलेलो आहोत. तर आपलं ठरल्याप्रमाणे उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं आणि त्यामध्ये आपल्याला काय काय माहिती दिली आहे ती माहिती आपण नोट डाऊन करायची आणि उदाहरण सोडवायला सुरुवात करायची सूत्राप्रमाणे. कालपर्यंत आपण एकच सूत्र अभ्यासलं होतं आणि कालपर्यंत आपण काय सांगत होतो की एकाच सूत्राच्या आधारे बाकी वस्तू विविध दिलेल्या काही गोष्टी असतील त्या काढायच्या. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज जसं आपल्याला पुढे जावं लागेल तस आपण बाकीचे सूत्र अभ्यास करूया. तर पाहूया, पहिलं उदाहरण आहे आजचं. 600 रुपये मुद्दलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळ व्याज 66 रुपये आहे. तर 400 रुपये मुद्दलावर त्याच दराने 10 वर्षाचे किती व्याज मिळेल? काय दिले याच्यामध्ये आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये काय केलेलं आहे की आपल्याला 2 कारण की 2 मुद्दल आलेले आहेत त्यामध्ये. आपल्याला पहिल्यांदा सांगितले 600 रुपये, मग आपण मुद्दल घेऊन घेतली 600 रुपये एका विशिष्ट दराने म्हणजे आपल्याला दर काढायचा आहे. एका वर्षाची कालावधी आहे 1 वर्ष आणि सरळ व्याज दिलेला आहे. सरळ व्याज आहे 66 रुपये. या 4 बाबी आपण लिहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण सूत्रामधून जायचं आहे. आपलं सूत्र आहे सरळ व्याजाचं व्याज म गुणिले द गुणिले क आणि छेदामध्ये आहे 100 भागिले 100. विद्यार्थी मित्रांनो, व्याज काढायचे आपल्याला. दर आणि काढायचा आपल्याला, नंतर व्याज आहे 66 मग आता याच्यामध्ये आपण काय करायचं मग आपण पलीकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 6 होतो आणि तो 6 आणि मग भागाकारामध्ये गेल्यानंतर 6 आणि लगेच पहा मुलांना, आपल्याला वाटतं की अतिशय सोपं उदाहरण आणि मग आपण काय करतो, पटकन आपला हे उत्तर देऊन टाकतो आणि
उदाहरण वाचलं असतं आपण आतापर्यंत म्हणता येतपर्यंत बाकी उदाहरण आपलं बाकी आहे. म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपल्याला यामध्ये 2 उदाहरणं करावी लागणार आहेत. मग आता पुढे काय म्हटलेलं आहे तर 400 रुपये 400 रुपये आले 400 त्याच दराने त्याच दराने 10 वर्षाचे व्याज काढायचे व्याजाचं सूत्र आहे व्याजाचं व्याज काढायचे मग आहे 11 म्हणजे 2 प्रकारचे उदाहरणं सोडवल्यानंतर आपल्याला 0 ला 0 कटला काटाकाटीमध्ये 0 0 कट झाले आणि हा सोपा गुणाकार आपण करून घेऊया 4 गुणिले 110 बरोबर 110 गुणिले 4 म्हणजे आपलं उदाहरण या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 440 440 पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला त्याचं उत्तर सापडतं येईल. तर आपण आता पुढे जाऊया. अशा प्रकारे मोठा कॅल्क्युलेशन केल्यानंतर घाई करायची नाही. घाई केली की उत्तर आपलं चुकलं समजा. चला पुढे जाऊया आपण. उदाहरण वाचून घेऊया. एका माणसाने 2 वर्षाकरता 10,8 दराने 4,000 रुपये उसने घेतले. एका माणसाने 2 वर्षाकरता दर साल 8 दराने 400 रुपये 4,000 रुपये उसने घेतले. 2 वर्षानंतर परतफेड करताना त्यांनी 4,000 रुपये आणि एक टेबल दिले. तर टेबलाची किंमत किती? तर टेबलाची किंमत किती? तर मुलांनो एका माणसाने 2 वर्षाकरता आपण करून घेऊया 2 वर्ष म्हणजे कालावधी आहे 2 वर्ष दर साल 8 दराने दर आहे 8 आणि 4,000 रुपये उसने घेतले. 4,000 रुपये आहे तो आहे मुद्दल 4,000 रुपये. आता आपल्याकडे 3 गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. कालावधी आहे दर आहे आणि मुद्दल आहे. मग आपल्याला काय काढावे लागेल? व्याज काढावे लागेल. व्याज काढायचं बाकी आहे आपल्याकडे. व्याज काढायचे आपल्याला. परंतु आपला उदाहरण आपण पुढे वाचून बघूया. काय सांगितलं 2 वर्षानंतर ते उसने होते म्हणजे कर्जावर रक्कम होती. 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने 4,000 रुपये आणि एक टेबल दिले. व्यवहार करत असताना त्या दोघांनी तो व्यवहार केला होता आणि त्या व्यवहारामध्ये त्यांचा त्या पैशाचा देवाणघेवाणीचा दर ठरलेला होता. म्हणजे 8% 2 वर्षासाठी पैसे घेतलेले होते आणि 2 वर्षानंतर पैसे देत असताना परत करत असताना त्याला त्याचे स्वतःचे 4,000 रुपये आधी द्यावेच लागणार आहे. ते द्यावेच लागणार आहे आणि त्याचबरोबर 2 वर्षे पैसे वापरल्यामुळे त्या 4,000चं भाडं त्या 4,000चं दर सुद्धा आपल्याला परत द्यावं लागणार. म्हणून त्याच्यामध्ये अजून काही रक्कम त्याला मिळून मग ती रक्कम त्याला त्या माणसाला परत द्यावी लागते. आणि जी मधली जी रक्कम येते ना मुलांना तर ती असते व्याजाची रक्कम आणि त्या व्याजाच्या रकमेच्या ऐवजी त्याने टेबल दिलेला आहे आणि तो टेबल दिलेला आहे त्या टेबलाची किंमत काढायची म्हणजे व्याजाची किंमत म्हणजे टेबलाची किंमत मिळणार आहे.
म्हणून अतिशय सोपं उदाहरण आहे. जे व्याज मिळेल तीच टेबलाची किंमत असणार आहे. म्हणून आपण व्याजाचं सूत्र वापरूया आणि व्याजाच्या सूत्रानुसार उदाहरण करूया. म गुणिले द गुणिले क भागिले 100 छेदामध्ये 100 घ्यायचे. व्याज पाहता म किती आहे 4000, द आहे 8 आणि कालावधी आहे 2 भागिले 100. हे दोन शून्य गेले आपले. आपण आता हा फास्ट मध्ये करायला शिकलो आहोत आणि याचा गुणाकार करून घ्यायचा. 4 गुणिले 8 गुणिले 2 8 गुणिले 16 इथं 4000 रुपये का म्हणालो. आता घाईमध्ये आपला असं होतं का विद्यार्थी मित्रांनो, तर आपण परत सोडूया. इथे 4000 हा शून्य आपण घाईमध्ये सोडायचा नाही, वगळायचा नाही. तर 4000 गुणिले 8 गुणिले 2 आणि घाईमध्ये काय होतं, एखादा शून्य आपल्याकडून विसरून जातो, तर तो विसरायचा नाही. आणि आता हा झिरो कटला, हा झिरो कटला, दोन दोन झिरो कटले आणि पावर आता 8 गुणिले 16 आणि 2 आणि हा झिरो म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 640. आणि मग टेबलाची किंमत आपली 640. म्हणजे त्या व्यक्तीला, त्या माणसाला 2 वर्षे पैसे वापरले त्याचे 4000 आणि त्याचबरोबर 640 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे. आणि हे 640 त्याच्याकडे नसल्यामुळे तो काय म्हटला की त्या 640 आणि म्हणून त्या टेबलाची किंमत 640 आलेली आहे. त्याला 4740 द्यावी लागतील. परंतु ही रक्कम आपल्याला विचारलेली नाही, आपल्याला टेबलाची किंमत. म्हणून आपली किंमत आलेला आपला उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक ए. हे आपलं उत्तर आहे. चला आपण पुढे जाऊया. 21वा उदाहरण सोडवूया आपण. दर साल दर क्षेत्रात 4 लाखाने, दर साल दर क्षेत्रात 4 लाखाने 5000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाचा दुप्पट होण्यासाठी, सरळ व्याज मुद्दलाचा दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? आता पहा, दर दिलेला आहे, दर आहे 4. 5000 रुपये सरळ व्याज, सरळ व्याज आहे 5000 रुपये. नंतर किती वर्षे लागतील म्हणजे कालावधी आपल्याला सांगायचा आहे. आणि व्याज किती व्याज. आता इथे काय झालेले पहा बघा. इथं काय म्हटलंय 5000 रुपयांचे सरळ, 5000 रुपयांचे सरळ व्याज. म्हणजे सरळ व्याज नाही मला, तर हे 5000 रुपये सरळ व्याजात न टाकता ते मुद्दलमध्ये टाका. कारण की काय सांगितले 5000 रुपये सरळ आणि म्हणून ते सरळ व्याज न टाकता ते मुद्दलामध्ये टाकायचे आहे. आणि आपल्याला काय करायचं ते पहा, सरळ व्याज मुद्दलाच्या म्हणजे सरळ व्याज मुद्दलाच्या म्हणजे 5000च्या दुप्पट. आता दुप्पट म्हणजे काय, कालच्या तासिक दुप्पट. म्हणजे 2, दुप्पट. दुप्पट म्हणजे मुद्दलाला गुणायचं आहे. 5000 गुणलं तर 5000 गुणिले 10000 म्हणजे व्याज येणार आहे 10000 रुपये. मग आता आपल्याकडे 3 गोष्टी झालेल्या आहेत, मुद्दल, दर आणि आपल्याला काढायचा आहे कालावधी. मग आपण आता तुम्हाला काम सांगितल्यानुसार आपण काय करूया, तिसरं सूत्र बनवूया. तिसरं सूत्र बनवूया. परंतु त्याआधी आपण आपल्या सूत्राने उत्तर काढून पाहूया ते बरोबर आहे. व्याज म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. आता व्याज किती आहे ते दिलेले पहा 10000 रुपये. ते
व्यास कसं काढलं आपण? त्यांनी काय सांगितलं? सरळ व्यास मुद्दलाचा दुप्पट. मग मुद्दल किती आहे? 5000 आणि 5000च्या दुप्पट म्हणजे व्याज किती ते 10,000. म्हणून आपण मुद्दल आहे 5000, दर आहे 4 आणि कालावधी आपल्याला काढायचा आहे आणि छेदामध्ये शंभर आहे. आता इथे काय होईल पहा, हे दोन शून्य कटली जातील काटाकाटीमध्ये, नंतर क पलीकडे राहील आणि 50 गुणिले 4 येथे गुणाकाराला परत एकदा काय होईल पहा, 5 गेला 5 गेला 0 गेला 0 गेला 5 5 गुणे 10 5 शून्य शून्य 5 आणि 200 भागिले 4 4 1 4 25 आणि उत्तर आलेलं आहे 50 आणि 50 म्हणजे अशा प्रकारे आपण व्याजाचं सूत्र वापरून घेतलं. आता आपण काय सांगितलं मला पुढचं सूत्र, पुढच्या सूत्रामध्ये काय होईल पहा, आपण लिहून घेऊया. दर आहे 4, मुद्दल आहे 5000, कालावधी काढायचा आहे आपल्याला आणि व्याज किती दिलेला आहे याच्या दुप्पट. पहा इथे म्हटलेलं आहे 5000 रुपयांचे सरळ व्याज, 5000 रुपये 5000 रुपये म्हणजे 5000 रुपये आणि सरळ व्याज म्हणजे सरळ व्याजाच्या दुप्पट होईल, ते होईल 10,000. आता आपल्याला सूत्र तयार करायचं, कर काढण्याचं सूत्र तयार. याच्या आधी आपण व्याजाच्या सूत्राने शिकवलं, आता कचं सूत्र काढूया. मग आता कर काढायचं जी गोष्ट आपल्याला काढायची आहे ती बरोबर चिन्हाच्या डावीकडे द्यायची. पुढे काय होईल, व्याज गुणिले 100, व्याज गुणिले 100 हे कंपल्सरी वरच ठेवायचं. व्याज गुणिले 100, व्याज गुणिले 100 आणि छेदामध्ये काय करायचं, छेदामध्ये उरलेत ना त्याच्या 4 गोष्टी 1 2 3 आणि 4 या 4 गोष्टींमध्ये जी गोष्ट उरलेली आहे ती आपण छेदामध्ये लिहू. आता पहा कोण उरले, कालावधी काढायचा आहे, कालावधी नंतर व्याज आहे, व्याज दिले आपण व्याज आणि गुणिले 100 आहे. मग आता कोण दोन राहिले पैसे, मग कोण राहिले तर दर राहिला आणि मुद्दल राहिला. म्हणजे दर आणि मुद्दल खाली छेदामध्ये किंवा मुद्दल गुणिले दर दिला तरी चालतं. म्हणजे अशा प्रकारे हे कालावधीचं सूत्र. त्यानंतर समजा आपल्याला कालावधीच्या दर काढायचा, दर काढायचा असेल तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, व्याज गुणिले 100 हे अंशामध्येच लिहायचे, व्याज गुणिले 100 अंशामध्येच लिहायचे आणि छेदामध्ये काय करायचं. मग आता दर हा शब्द आलेला व्याज दिलेला आहे 100 पण आपले ठरलेले आहे छेदातले. मग आता कोण राहिलं पाहत, दर कालावधी राहील आणि मुद्दल राहील. मुद्दल गुणिले कालावधी किंवा म गुणिले क असं हे दराचं सूत्र तयार होईल. आणि तिसरं सूत्र आपल्याला तयार करायचंय ते मुद्दल काढण्याचं. मुद्दल काढण्याचं सूत्र काय होईल, मुद्दल काढायचं जरी असतं तरी व्याज गुणिले 100 हेच लिहायचं आहे. व्याज गुणिले 100 हेच अंशस्थान का, म्हणजे मुद्दल काढायचा असेल, कालावधी काढायचा असेल, दर काढायचा असेल, तिन्ही पण वेळेस व्याज गुणिले 100, व्याज गुणिले 100, व्याज गुणिले 100 या तिन्ही गोष्टी अंशस्थानी असतील याची आपण काळजी घ्यायची. आणि मग खाली कोण राहील, खाली ते उरलेले दोघ जे असतील ना ते खाली घ्यायचे. मग आता इथं मुद्दल आलेला आहे, व्याज दिलेला आहे, मग आता फक्त कोण राहिला, म्हणजे अशा प्रकारे आपली तीनही सूत्र आज आपली तयार झाली आहे. म्हणजे या 3 सूत्रांच्या मदतीने आपल्याला जी गोष्ट काढायची ती आपण काढू शकतो.
चला पुढचं उदाहरण घेऊया. 21 झालेला आहे. 22 उदाहरण पाहूया. वाचा सगळ्यांनी एकदा सांगितले. 4,000 रुपये 10% दराने किती वर्षे बँकेत ठेवले असता एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट होईल. आता याच्यामध्ये शब्द फिरवलेले आहेत. आपल्याला वाटतं की सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात आणि या लपलेल्या गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात. तर कशा त्या पाहूया. काय काय दिलेलं आहे. 4,000 रुपये दिलेले आहेत. 4,000 रुपये काय आहे. मुद्दल. मुद्दल आहे 4,000. दर किती आहे. 10%. किती वर्षे बँकेत ठेवली असतात. किती वर्षे कालावधी. असा एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट होईल. एकूण रक्कम विचार. एकूण. एकूण म्हणजे व्याज आणि मुद्दल. एकूण म्हणजे व्याज आणि मुद्दल या दोघांची बेरीज आपल्याला काय करायचे आहे. रास आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल. पहिल्यांदा व्याज काढून. पहिल्यांदा व्याज काढून घ्यायला. रास काढून घ्यायला. मात्र रास किती येते. रास आहे. मुद्दल आहे 4,000. पुढे काय म्हटलंय. दुप्पट करायची. मुद्दलाच्या दुप्पट करायची. एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट करायची. मग ही मुद्दलाच्या दुप्पट किती होईल. 4,000 गुणिले 2. 2,000 4,8 म्हणजे रास आहे 8,000. रास आहे 8,000. मग आता मुद्दल 4,000 आहे. तर व्याज किती. मग आता या 8,000 मधून 4,000 तर 4,000 व्याज. आणि मग व्याज जर 4,000 मिळाले आपल्याला पहा मुलांना. आपण कसं कसं काढत गेलोय. मुद्दल माहिती होता. दर माहिती होता. मुद्दलावरून रास काढली आपण. रास कशी काढली. रक्कम मुद्दलाच्या दुप्पट होईल. ही रक्कम मुद्दलाच्या दुप्पट. ही रक्कम दुप्पट म्हणजे मुद्दलाची दुप्पट झाली 8,000. आणि ते रास जर तर त्या 8,000 आपण व्याज काढून आणि मग आता आपल्याला कालावधी विचारला. किती वर्षे बँकेत ठेवली असतात. किती वर्ष म्हणजे कालावधी हा आपल्याला काढायचा. कालावधी काढण्याचे सूत्र आपण आताच नाही. कालावधी काढायचा. व्याज गुणिले 100. व्याज गुणिले 100. आणि आता कालावधी काढायचा आहे. व्याज मुद्दल गुणिले दर हे छेदामध्ये जाते. आता कालावधी काढायचा आहे. पहा व्याज किती आहे. 4,000 रुपये गुणिले 100. मुद्दल किती आहे. 4,000 गुणिले दर किती आहे. 10%. आणि हे कॅल्क्युलेशन आपण करून घेतलं की लगेच आपल्याला काय होणार आहे. उत्तर मिळणार आहे. 4,000 व्याज 4,000 मुद्दल 4,000. 4 1 4 4 1 4. जिथे 1 येतो गुणाकारामध्ये तिथे तो छेद किंवा तो अंश स्लॅब होऊन जातो. पुढे काय राहिलं का. हा शून्य कटला. हा शून्य कटला म्हणजे 10 1 10 आणि छेदामध्ये 1 म्हणजे आपला कालावधी आहे 10 वर्ष. 10 वर्ष म्हणजे हा कालावधी आहे 10 वर्ष. अशा प्रकारे 22 उदाहरण आपल्याला झालेलं आहे. आपण 23व्या उदाहरणाकडे जाऊ. बँकेने प्रसादला दर साल 8,000
6 महिन्यांसाठी व्याजाने दिले तर किती व्याज लागले? आपल्याला व्याज काढायचे. बँकेने प्रसादला 8 दराने म्हणजे आता दर 2500 रुपये म्हणजे दर आहे 2500. 6 महिने कालावधी आहे. 6 महिने द्यायचा 6 महिने. तर प्रसादला किती व्याज भरावे लागेल? आपल्याला व्याज काढायचं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा मुलांना घाई करायची नाही, कारण की काय होतं, घाई केली की त्यामध्ये आपल्याला एक फसवा शब्द दिलेला आहे. त्या फसव्या शब्दामुळे आपण फसून जाऊ, आपलं उदाहरण चुकेल. म्हणून आपण काय करायचं, इथं फसवा शब्द येतो ओळखायचा आहे. 6 महिने दिलेले आहे आणि आपलं जे सूत्र आहे व्याजाचं सूत्र ते वर्षासाठी लागू होतं. व्याज असं हे सूत्र आपण शिकलेलो आहोत. हे सूत्र कालावधी हा वर्षात असेल, वर्षामध्ये जर मोजलेला असेल त्याच्यासाठी सूत्र आहे. मग त्यांनी तर आपल्याला वर्षामध्ये महिन्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं, आपल्याला व्याज काढायचे. मुद्दल काय केला आपण 2500 गुणिले दराच्या जागेवर दर लिहिला आणि कालावधी लिहिताना काय लागतो एक नियम पाहिला होता. त्या कालावधी जर महिन्यामध्ये असेल तर त्याला छटामध्ये 12 दिवस असतात. हे आपण काल पाहिलं. आणि जर कालावधी दिवसामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला छेदामध्ये 365 हा नियम आपण ध्यानात ठेवायचा. आणि काल आणखी एक पाहिजे होता आपण की याला 73चा एकदम राईट. काल बऱ्याचशा मुलांनी 73चा पाढा तयार करून त्या पद्धतीने भाग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व मुलांचं खरंच अभिनंदन. ज्या ज्या मुलांनी 73चा पाढा तयार करून हा पाढा पाठ पण केलेला आहे ते आपल्याला कायच मानणार नाही. तर कालचा हा विषय आणखी एका उदाहरणामध्ये त्यावेळेस मात्र केला असतो. आज काय करायचं आपण 6 महिने आहे. मग 6 महिने असल्यामुळे त्याला छेदामध्ये 12 दिलेले आहे आणि परत छेदामध्ये 0 आहे. हे आपले शून्य. आता इथं आपण काय करायचं पहा, इथं आपण अंशामध्ये 6/12 हा 12 आपण इथं लिहिला तरी चालतो आणि खालच्या बाजूला गुणाकार करून लिहिला तरी चालतो, काही फरक पडत नाही. हे 2 0 कटले, पुढे 6 1 6 6 2 12 हे 1 1 14 आणि आता काय उत्तर आलेले आहे 25 गुणिले 4. 25 गुणिले 4 एवढं उत्तर आपलं राहिलेलं आहे. मग 25 गुणिले 4 चं उत्तर येतं 25 100 कुठे दिलेले आहे. म्हणजे प्रसादला 500 रुपये 6 महिन्यासाठी तर प्रसादला 100 रुपये चार्जाचे जास्तीचे भरावे लागतील असं हे उदाहरण. तर आपण पुढे जाऊया. दर शेकडा काही दराने दरमही नाही काही दराने 5000 रुपयाचे 3 वर्षांचे सरळ व्याज 1350 रुपये. तर व्याजाचा दर किती असेल? एकदम सोपं उदाहरण आहे बघा. काही दराने म्हणजे आपल्याला दर माहित नाही. मुद्दल किती आहे पहा, मुद्दल आहे 5000 रुपये, कालावधी आहे 3, व्याज आहे 1350. आपल्याला काय करायचं आहे दर. मग आपण आज दराचं सूत्र शिकलेलो आहोत. दराचं सूत्र घेऊया. दराचं सूत्र काय सूत्र
की व्याज गुणिले 100 काय वरतीच राहील. व्याज गुणिले 100 हे काय वरतीच राहतं. मुद्दल काढायचे असेल, दर काढायचा असेल किंवा कालावधी काढायचा असेल, त्या तिन्ही सूत्रामध्ये एक वाक्य ध्यानात ठेवायचं की व्याज गुणिले दर वरती ठेवायचा आणि छेदामध्ये काय येईल मग आता व्याज गेलं, दर झाला, व्याज झाला आणि मग आता छेदामध्ये काय येईल मुद्दल गुणिले कालावधी, मुद्दल गुणिले कालावधी हे खाली येईल. मग लिहिला तरी चालेल. आता आपल्याला दर काढायचा आहे. दर किती होता, व्याज किती तर 1350 गुणिले 100 आपले आहे. नंतर छेदामध्ये काय जाणार आहे पहा, मुद्दल आहे 5000 गुणिले कालावधी किती आहे 3. मग आता हा शून्य जाईल, हा शून्य जाईल, हा शून्य जाईल, हा जाईल, ते सगळे झिरो कटलेले आहे. मग 5च्या पाड्याने 5ने 5 गुणे 10, 5 7 35, 135 ला 5ने भागल्यानंतर 27 उत्तर येतं. आणि मग परत 27 ला 3 ने भागायचं, 3 3 3 9 27 म्हणजे आपल्या व्याजाचा दर आलेला आहे 9% म्हणजे 9% हे आपल्याला 9% हे आपल्याला. अशा प्रकारे आपण पहा कालपर्यंत आपण जे म्हणत होतो की एका सूत्राच्या मदतीने ज्या ज्या मुलांना शक्य आहे त्या मुलांनी पहिल्या व्याजाच्या सूत्राने सोडवायचा प्रयत्न करायचा आणि ज्या मुलांना समजले आता की दराचं सूत्र वेगळं आहे, कालावधीचं सूत्र वेगळं आहे, मुद्दल काढण्याचं सूत्र ज्याच्या लक्षात राहील त्यांनी फास्ट मध्ये व्याज गुणिले 100 वरती ठेवायचे अंशामध्ये आणि छेदामध्ये उरलेले 2 टाकायचे आणि त्यामध्ये किमती भरून आपण ते उत्तर शोधायचं आहे. चला तर आपण पुढे जाऊया. उदाहरण क्रमांक 25. अतिशय वेगळ्या प्रकारचं गणित आहे पहा. दर साल दर क्षेत्रा 8000 रुपये म्हणजे मुद्दल किती आली 8000. दर किती आहे 12. दशांश आपण अंकामध्ये दर दिलेला आहे. दशांश 12.5 म्हणजे 12.5 दिलेला आहे. आणि कालावधी सुद्धा पॉइंट मध्ये दशांश चिन्हामध्ये आणि विचारलंय काय आपल्याला मुलांना पहा सरळ व्याज आणि रास याच्यासाठी मुलांना मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की ज्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत त्या आपण स्वतंत्र पद्धतीने लिहायच्याच. ज्या ज्या वेळेस सरळ व्याजाचं उदाहरण आपल्यासमोर येईल त्या प्रत्येक वेळेस हे आपण लिहूनच आणि आपल्याला काय काढायचंय त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह आणि त्यामध्ये आपलं पहा याच्या आधीच्या उदाहरणाला काय झालं होतं झिरो लिहिताना हे झिरो लिहिताना चुकायचे या 3-4 गोष्टी जर तुम्ही लक्षामध्ये ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आपल्याला व्याज काढायचे व्याज काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे व्याज बरोबर म आणि छेद आहे. आता व्याज काढतोय आपण मुद्दल किती आहे 8000 रुपये. मुद्दल आहे 8000 रुपये. दर किती आहे पहा 12.5 गुणिले कालावधी किती आहे 2.4 आणि छेदामध्ये आहे. आता हे उदाहरण आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. दशांश चिन्हाचा गुणाकार ही संकल्पना आपण दशांश चिन्हाच्या घटकामध्ये आपण अभ्यास केला त्या पद्धतीनेही आपण हे उदाहरण सोडवू शकतो. परंतु त्याही पेक्षा सोपी पद्धत म्हणजे याचा आपल्याला काय करायचंय
हे 8,000 रुपये तसेच राहतील गुणिले 12.5 हे जे आहे तर ते आपण व्यवहारिक म्हणजे 125 अंश 110 अशा पद्धतीने करू. कारण दशांश चिन्हांच्या पुढे एक स्थळ असल्यामुळे आपण त्याला छेदामध्ये एक शून्य देणार आहोत, 10 करणार आहोत आणि त्याच पद्धतीने 24 घ्यायचे 10 आणि हा जो आपला पहिला शंभर आहे तो 100 तसाच राहणार आहे. आता मात्र आपल्याला सरळ होऊन द्यायला अतिशय सोपं जाणार आहे. आपण घेऊन पाहूया. हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा पण झिरो गेला, हा पण. आता पाहू याला आणि 125 ला आणि 10 ला 5 आले फक्त 5 एके 5 5 गुणे 10 5 गुणे 10 ते 2 राहिले 5 25 25 राहिले. त्यानंतर या दोघांना आणखी कोणाला भागवू शकतो? एके बे एक बे गुणे 4. मग आता आपल्याकडे छेदामध्ये सगळे एक राहिलेले आहेत आणि अंशामध्ये काय काय राहिलेले आहे? 12 एवढं उत्तर राहिलेलं आहे. मग आता आपण 25 गुणिले 8 याचं उत्तर किती येतं? 25 आहे 25 चा भाग आपला 8 आहे. 25 आहे 200 200 गुणिले 12 आणि परत याचं उत्तर आपलं काय येतं? एकच आणि दशक स्थानची शून्य आपण दशक करतो आणि 12 गुणे 24. बऱ्याचशा मुलांना फार आनंद होतो. आपण एवढं सांगितलं आणि 2,400 रुपये तर आलं. आपण घाई करतो आणि हे उत्तर लिहून टाकतो. परंतु मुलांना आपलं उत्तर संपलेलं नाही इथं, कारण की आपण परत इथे यायचे. व म्हटलेलं आहे व रास विचारलेले आहे. हे आपलं व्याज आलेलं आहे. व्याज 2,400 आहे. पण व्याजावरून रास काढायची कशी? तर मुद्दल मध्ये आपली मुद्दल आहे 8,000 रुपये मुद्दल आहे आणि त्या मुद्दलामध्ये व्याज मिळवलं आपण. 2,400 हे 2,400 आणि हे 8,000 याची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपले रास असते आणि मग उत्तर येणार आहे 10,400. त्या दोघांची आपण बेरीज केलेली आहे म्हणजे 10,400 हे आपलं खरं उत्तर आहे. म्हणून आपण 4 नंबरचा बोल व्हायचा आहे. हे उत्तर नाही आपलं. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. पुढे जाऊया आपण. 26 क्रमांकाचं उदाहरण आहे. काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे. मुलांना दर साल दर शेकडा 7.2 दराने 7.2 दराने म्हणजे दर आहे 7.2. 5,000 रुपयाचे दर आहे 5,000 रुपये. कालावधी आहे 2 वर्षे 11 महिने. सरळ व्याज किती? अशी उदाहरणं मुलांना शिष्यवृत्ती आणि नवोदयमध्ये येत असतात आणि अशा उदाहरणांना आपण घाबरून जायचं नसतं. अतिशय शांत चित्ताने विचार करायचा, दिलेल्या किमती लिहून घ्यायच्या आणि आपल्याला इथून पाठीमागे दशम अपूर्णांकाचं उदाहरण व्यवहारी अपूर्णांकाचं असतं. आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, एकमेकांमध्ये बदल करून घ्यायचा आणि आपल्याला ज्या पद्धतीने सोपं जाईल त्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं. व्याज बरोबर व्याजच काढायचे आपल्याला. मग मुद्दल किती आहे? 5,000 रुपये. दर किती आहे? 7.2. कालावधी आहे 2 वर्षे 11 महिने. इथं
काय करणार आहोत आपण आता आपण काही चेंजेस करायचे 5,000 मध्ये काही बदल होणार नाही याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे तुम्हाला याचं काय म्हणजे 72/10 होणार आहे हा आपला पहिला 100 तासात राहणार आहे हा पहिला 100 आपण तासात घेणार आहोत आता इथं काय करायचं 2 वर्ष आणि 11 महिने आपण असं करूया की याच्यामध्ये आपण बदल असा होईल आपला की या 2 वर्षाचे काय करायचं आपल्याला महिने करू या 2 वर्षाचे महिने किती आहेत 24 महिने आणि हे 11 महिने 4 5 35 महिने आणि मग 35 महिन्याचा आपल्याला कळेल की जर महिन्यात असेल तर आपण त्या 35 ला छेद काय टाकतो 12 छेद काय टाकतो 35 महिने झालेले आहेत म्हणून 35/12 असं आपण द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची संकल्पना ही समजून घ्यायची आहे 12 वर्षे 11 महिने दिलेले आहेत तिथं काय करायचं नाही 12 वर्ष 2 वर्षे आणि 11 महिने दिलेले आहेत या 2 वर्षाच्या आपण काय केलं 24 महिने केले आणि 11 महिने त्याचे ठेवले तर प्लस केली दोघांची प्लस झाली 35 म्हणून छेद आपले 12 अशा प्रकारे आपण सोडवायचे आता आपण हे कॅल्क्युलेशन करून घेऊया 0 गेला 0 गेला 0 गेला 0 हा 0 टाकला त्यानंतर 12 च्या पाड्यामध्ये 72 आहे 12 आहे मग आता आपल्याकडे काय काय राहिले छेदामध्ये काहीच नाही मग इथं 5 राहिलेला आहे 5 गुणिले 6 गुणिले 35 एवढं उदाहरण राहिले मग आपलं काय येईल 6 पंचे 30 30 गुणिले 35 एवढंच उदाहरण राहिलेलं आहे आणि 30 गुणिले 35 मध्ये पहा हा 0 एकच आहे तसंच जाईल 3 5 15 आपला 1 3 9 आणि 9 आणि 1 10 अशा प्रकारे हे आपले उत्तर येणार आहे 1050 बाबा पर्यायामध्ये कुठे दिसतंय 1050 काही गडबड करून हे लिहायचं नाही 5000 लिहायचं नाही थोडेसे अंक इकडे तिकडे आहेत हे पण लिहायचं नाही आणि डबल पास तर कुठे नाही आपल्या उत्तरामध्ये 1050 आहे आता पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे दर साल दर शेकडा 6.1/4 असा दर आहे तर दर आहे 6.1/4 मुद्दत आहे 6,000 रुपये आणि वर्ष किती दिलेले कालावधी आहे 3.2/3 असा उदाहरण दिलेला आहे आणि विचारलंय काय आपल्याला असे उदाहरण आल्यानंतर मगाच तुम्हाला सांगितलं की आपल्याला फक्त काय करायचं ते कन्वर्ट करून घ्यायचं ज्याच्या त्याच्या किमती मानून घेतल्या व्याज आणि रास विचारले आहे व्याज काढल्यानंतर लगेच उत्तर शोधायचं नाही आणि त्यानंतर रास काढायचे आहे आणि रास काढल्यानंतर आपल्याला उत्तर शोधायचे तर पाहूया आपण काय होते व्याज काढूया आणि व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क प्रत्येक वेळेस आपण सूत्र फॉलो करायचं आहे व्याज काढायचे म किती आहे 6,000 दर किती आहे 6.1/4 कालावधी किती आहे 3.2/3 आणि परत याला छेदामध्ये असे येईल आता याला काय करायचंय इथे आपण हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांक हे आपण अपूर्णांकाच्या व्याख्यामध्ये शिकलो आहोत मग हे करत असताना आपण काय होतं 6 × 4 = 24 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा 6 × 24 आणि
125 25 अंशे 4 हे याचं उत्तर होणार आहे. आणि याचं उत्तर काय होणार आहे 3 त्रिक 9 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले 10 11 11 अंशे 3 हे याचं उत्तर होणार आहे. आणि मग आपण ते आपण खाली लिहूया 6000 गुणिले 25 अंशे 4 गुणिले हे घ्यायचं आपल्याला 11 अंशे 3 आणि हे आपले छेदातले 100 नाही. ही सरळ रेष केली तरी चालेल किंवा डॉट डॉट करून केलं तरी चालेल. आणि आता हे जे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत ना हे उत्तर आपल्याला हा शून्य कटला हा शून्य कटला हा कटला हा कटला. हा बरं 4 ने 7 ला भाग जातोय का 4 एके 4 4 एके 4 2 राहिले 4 25. अशा प्रकारे आपल्याला जायचंय पुढे. आता 3 बाकी राहिलेले आहे 3 एके 3 3 5 15. आता काय काय बाकी राहिले पहा 5 गुणिले 25 गुणिले 11 एवढं बाकी राहिलेलं आहे. खाली सगळे एक एक आलेले आहेत आणि मग आता याचा गुणाकार करून दिला 25 गुणिले 5 याचं उत्तर किती येतं 25 5 125 गुणिले 11 11 5 55 चाला 5 11 गुणे 22 5 27 2 11 1 11 12 आणि 13 हे उत्तर आलेलं आहे 1375. 1375 तर व्याज आलेलं आहे म्हणून हे उत्तर लगेच काढायचं नाही आपल्याला. हे उत्तर येणार नाही हे व्याज द्यायचे नाही येणार आपल्याला सरळ व्याज विचारले मग आता रास काढण्यासाठी पाहतो मग रास काढण्यासाठी काय करतो आपण मुद्दल आणि व्याज यांची बेरीज करायची. मुद्दल आणि व्याजची बेरीज करायची 6000 मध्ये 1375 मिळवायचे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 7375 हे आपलं उत्तर आहे 7375 हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण 28 क्रमांकाचं उदाहरण घेऊया. राजेशने बाळूला 20,000 रुपये शेकडा 5 वर्षांसाठी कर्ज दिले परंतु बाळूने 3च वर्षात कर्जफेड केली असल्यास बाळूने राजेशला एकूण किती रुपये परत केले असते. आता याच्यामध्ये पाहतो वाचलेले राजेशने बाळूला 20,000 रुपये दिले म्हणजे मुद्दल आली 20,000. शेकडा दर काय होता दर होता 5 वर्षासाठी कालावधी होता 5 आणि आपल्याला काय विचारलंय असल्यास किती रुपये परत केले असतील म्हणजे व्याज आणि हे पहा मुलांना आपण ज्यावेळेस दुसऱ्याकडून पैसे घेतो ना 20,000 रुपये घेतले 12 दराने घेतले म्हणजे 20,000 घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचं व्याज पण द्यावं लागणार आहे 20,000 रुपये पण द्यावे लागणार म्हणून व्याज तर काढावंच लागेल आणि त्याबरोबर पहिली जी रक्कम आहे ती रक्कम आणि व्याज म्हणून आपल्याला त्या दोन्ही गोष्टी काढल्याशिवाय जायचं नाही. आता याच्यामध्ये त्यांनी एक गंमत सांगितली पहा पहिलं काय सांगितलं कालावधी 5 वर्ष त्यांनी असं ठरवलं होतं की मी बघा राजेशने बाळूला सांगितलं बघा तुला मी 20,000 रुपये देतो पण तू काय कर मला 5 वर्षांच्या आत 5 वर्षांमध्ये रिटर्न माझे पैसे करून टाक. परंतु बाळू प्रामाणिक होता बाळूने काय केलं 5 वर्ष एवढेच नाही बाळूने काय केलं बाळूने 3च वर्षात इथं या उदाहरणामध्ये इथं साधी मेक सांगलेली आहे 3च वर्षामध्ये
म्हणजे कालावधी हा 5 पकडायचा नाही, कालावधी हा 3 वर्षे पकडायचा. बरेचसे मुलं 5 वर्षांनी काढतात आणि ते उदाहरण म्हणून पहा बरं, व्याजाच्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकूया. व्याज बरोबर मग व्याज किती येते पहा, मुद्दल आहे 20,000, 1 2 3 गुणिले दर आहे 12, कालावधी आहे 3, त्यामध्ये आहे 0. आणि मग आता हे 0 कटले आता इथं पहा बरं, व्याज किती येते, 12 × 12 = 36, 200 गुणिले 36, ते 2 शून्य तसे ठेवले आणि 36 गुणिले 72, 7,200 रुपये. आता 7,200 रुपये काय झाले, 7,200 रुपये हे व्याज आहे. आणि आपल्याला फक्त व्याजच देऊन चालेल का, नाही, आपण तर 20,000 रुपये घेतले, 20,000 रुपये घेतले, 20,000 रुपये घेतले आणि त्याचं व्याज ते सुद्धा द्यावे लागेल. म्हणजे 20,000 रुपये त्याच्यामध्ये 7,200 रुपये मिळवायचे, 0,027 म्हणजे 27,200 रुपये बाळूने त्याला परत केले असते. असं हे उत्तर 27,200 हे उत्तर. चला तर पुढे जाऊया. 29 क्रमांकाचं उदाहरण येते माझ्यासमोर. 90,000 या रकमेची 90,000 या रकमेची दर साल वर्षाच्या 8 दराने 1,08,000 रुपये व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील, किती वर्षे लागतील. आता पहा, रक्कम म्हणजे दर किती आहे पहा, 90,000 दर किती आला 8, नंतर व्याज दिलेले आहे, व्याज आहे 1,08,000, शून्य पाहून घ्या, शून्य एखादा इकडे तिकडे होतो. त्याच्यानंतर कालावधी आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला व्याज माहिती. आपल्याकडे सूत्र आहे व्याजाचं, परंतु व्याज पण काढून घ्या. म्हणजे मग आता व्याज किती आहे, तर व्याज कुठं याच्यामध्ये घातलेला आहे, मुद्दल आणि रास या दोन गोष्टींमध्ये व्याज घातलेला असतं. मग आता ह्या दोघांची जर वजाबाकी केली आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला व्याज मिळून जाईल. मग आता पहा, 1,08,000 रुपये ही रास आहे, एकूण रक्कम आहे, त्याच्यामधून मुद्दल जर आपण वजा केली तर वजा केले 90,000 रुपये, तर आपल्याला काय मिळेल, म्हणजे व्याज आपल्याला मिळाले 18,000. आता आपल्याला 3 गोष्टी माहिती झाल्या, मुद्दल कळालं, दर कळाला आणि व्याज पण कळालं. आणि मग आपल्याला काय काढायचं आहे, कालावधी काढायचा. कालावधी काढायचा आपल्याला, तर कालावधी आपण व्याजाच्या सूत्राने काढू शकतो आणि कालावधीच्या सूत्राने काढू शकतो. दोन्ही पद्धतीने जरी काढलं तरी उत्तर आपलं तेच आहे. तर आपण पाहूया, व्याजाच्या सूत्राने जाऊया. व्याज बरोबर आणि छेदामध्ये आहे 100. आता व्याज मिळालेले आपल्याला 18,000 रुपये, मुद्दल माहिती आहे 90,000 रुपये, दर माहिती आहे 8,000 रुपये, कालावधी माहिती नाही आणि 100 आहे. हे दोन झिरो गेले. आता आपल्याकडे 900 गुणिले 8 गुणिले क एवढं राहिलं आहे. मग आपण काय करूया, उजव्या बाजूला क ठेवूया, म्हणजे त्याची किंमत आपल्याला येईल. आणि हे 900 गुणिले 8 इकडे अंशामध्ये गुणाकारात आहे, ते इकडे जाऊन भागाकार 900 गुणिले 8. हा कटला, हा कटला, हा कटला, 9 1 9, 9 जुने 18 आणि 9 शून्य शून्य. आता आपलं उत्तर काय आलेलं आहे, 20/8. 20/8 हे उत्तर आलेलं आहे. याला पूर्ण भाग नाही, 8च्या पाड्यामध्ये 20 नाही. मग आपल्याला काय करावे लागेल, तर आपण
आपल्या पद्धतीने भागाकार करून पाहूया. 20/8 8 1 8 8 2 16 4. आता दशांश चिन्ह देऊया आणि 0 घेऊया. आता 45. म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे 2.5. 2.5 आणि ते आपलं उत्तर अरे तो 3 हे उत्तर आपलं आहे. अतिशय सोपं आलेले पाहिजे. पुढीलपैकी सत्य विधान कोणते? पुढीलपैकी सत्य विधान कोणते? रास. रास बरोबर मुद्दल अधिक मुदत. हे आपण सूत्र पाठ केलेले पहिल्या दिवशी शिकवलेले हे काय जाणणार नाही. मुद्दल बरोबर रास अधिक व्याज हे पण नाही. व्याज बरोबर मुद्दल वजा रास हे शक्यच नाही. परंतु हे मात्र आपलं उदाहरण हे आपलं सूत्र बरोबर आहे. पहिल्या दिवशी आपण ते लिहून ठेवलेलं आहे ते बरोबर आहे. ते सोपं उदाहरण आहे. पुढे जाऊया. आपल्या सरावासाठी पहिल्या दिवसाचं उदाहरण आपण घेऊया. दर बरोबर 11 आहे. इथं दर दिलेला आहे. व्याज पण आपल्याला माहिती आहे, मुदत पण माहिती आहे आणि मुद्दल पण माहिती आहे. मुद्दलाच्या सूत्रासाठी आपण हे करूया. मुद्दल काढायचे आपल्याला. मुद्दल काढण्यासाठी आपल्याला काय सांगितले पहा. मुद्दल जर काढायचं असेल तर व्याज हे काही अंशामध्ये ठेवायचं आणि उरलेले ज्या दोन गोष्टी आहेत, मुद्दल आलाय, व्याज आलाय, एवढंच राहील. म्हणून आपण आता आपल्याला मुद्दल मिळणार आहे. व्याज किती आहे? 4,705 गुणिले 100. दर किती आहे? दर आहे 11 आणि मुदत आहे 5. हे उदाहरण आपण सोडू. 11च्या कार्यामध्ये आहे 11 दुने 22. 8 राहिले. 11 8 28. त्यानंतर इथे 5 5 1 5 म्हणजे आपल्याकडे काय आलं राहिलं फक्त 428 गुणिले 20 हे उत्तर राहिलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा शून्य आपण कडेला ठेवून घेऊ. एकच आहे 8 गुणे 16 4 1 4 5 8,560 रुपये. ज्यावेळेस आपण एवढा सराव करू त्यावेळेस आपलं पटकन उत्तर येणार आहे. तर आपण पुढे जाऊया. 33 क्रमांकाचं उदाहरण पहा आपल्या समोर आहे. वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलंय. 2,000 रुपयाचे म्हणजे मुद्दल आहे 2,000 रुपये. मासिक सरळ व्याज म्हणतात. या शब्दामध्ये सारं या गणिताचं सांगितलेलं आहे. मासिक विचारलंय, सरळ व्याज. सरळ व्याज कसं दिलं आहे? मासिक. आणि ते आहे व्याज 30 रुपये. सरळ व्याज मासिक दिले. मासिक म्हणजे दर महिन्याला दिलेला आहे ते व्याज. तर दर साल व्याजाचा दर किती? दर विचारला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ठरलं होतं की 3 गोष्टी माहिती पाहिजेत आपल्याला. व्याज बरोबर न गुणिले दर गुणिले क भागिले 100. 3 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला काय करायचं? याच्यातलं व्याज माहिती आहे, व्याज लिहून घेतलं. मुद्दल माहिती आहे, मुद्दल लिहून घेतलं. दर काढायचा आहे. कालावधी असा दिलेला आहे आणि शेअर. आता इथं काय करायचं? कालावधी त्यांनी म्हटलंय दर महिना. दर महिना आता काय करायचं? तर दर महिन्याच्या जागेवर आपण आणि मग आपण इथं एक लिहून उदाहरण सोडून घ्यायचं. उदाहरण सोडवल्यानंतर अभ्यास लक्षात येईल. 2 करून गेले 2 करून. पलीकडे काय राहिले पाहता? इकडे 30 राहिले. 20 गुणिले दर आहे.
20 गुणिले दर आहे. आता हा 20 इकडे काय होईल? आपल्याला 1 वर्षाचं काढायचंय. इथं 30 आलेला आहे व्याज, नंतर म लिहिलेला आहे 2000, दर लिहिलेला आहे, आपल्याला दर काढायचा आहे. नंतर 1 वर्ष ठरलेला आहे, 100 आहे, हे 2 कटलेले आहेत, 20 गुणिले 2, दर गुणिले 1 आलेला आहे. याच्यामध्ये आणखीन आपण दुसऱ्याही पद्धतीने करू शकतो, परंतु या पद्धतीने जाऊन पाहूया आपण. 20 आहे तिथे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर ते भागाकारामध्ये जातील आणि 3/2 हे उत्तर येते. याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे मुलाच्या उदाहरणामध्ये. या उदाहरणामध्ये कुठली तरी एक किंमत चुकलेली असावी, म्हणून ते उत्तर येत नाही आपल्याला. ते उदाहरण आपण दुरुस्त करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये या उदाहरणामध्ये काहीतरी आपला प्रिंट मिस्टेक झालेली असल्यामुळे या उदाहरणाच्या शेवटाकडे आपण जाऊ शकलेलो नाही. तर आजची तासिका थोड्या वेळात संपत आहे. मुलांनो, उद्या शनिवार असल्यामुळे उद्याची तासिका संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. संध्याकाळचं सत्र 6 वाजता चालू होईल. याची सगळ्या मुलांनी नोंद घ्यायची. 6 वाजता सर्वांनी तासिकेला उपस्थित राहायचं. धन्यवाद.